शाळेची फी वेळेत न भरल्यामुळे निष्पाप बालबोध विद्यार्थ्यांना एका खोलीत डांबून ठेवणे, त्यांचा पेपर रोखणे आणि फोनवर पालकांकडे रडत फी मागण्यास भाग पाडणे यासारख्या अत्यंत अमानुष प्रकारामुळे नाशिक शहरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। या अन्यायकारक भूमिकेविरोधात स्वराज्य पक्षाचे नेते डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडले। अखेर नाशिकचे सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी मध्यस्थी करत शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। शिक्षण मंत्र्यांचे नाव सांगत शाळा प्रशासनाची मुजोरी आणि लेखी पत्र, शाळा प्रशासनाने फी वसुलीसाठी अत्यंत क्रूर भूमिका घेतली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच आम्हाला फी भरली नाही तर विद्यार्थ्यांना बसू देऊ नका असे आदेश दिलेत, असा दावा शाळा प्रशासनाने केलाय। एवढंच नव्हे तर आम्ही फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात बसू देणार नाही असे स्पष्ट लेखी पत्रच शाळा प्रशासनाने पालकांना दिले आहे। शाळा सुरू होऊन अवघे 15 दिवस झाले असतानाच फी वसुलीसाठी वापरण्यात आलेल्या या क्रूर पद्धतीवर पदाधिकाऱ्यांनी आणि पालकांनी तीव्र शब्दात शब्दप्रहार केलेत। शेतकरी माणूस आहे, प्रकल्पग्रस्त आहे, मुकणे डॅम मध्ये माझी पूर्णपणे जागा गेलेली आहे भूमिहीन आहे आणि मी त्यांना सकाळी 2 तास विनंती करत होतो की 2 तास मला यायला लागणार आहे वेळ, तेवढाच वेळ मला द्या, मी आल्यानंतर फी भरतो, तुम्ही फक्त माझ्या मुलाला पेपर द्या। ते म्हणे मी तुम्हाला पेपर देऊ शकत नाही मुलांना, तुम्ही या त्याच्यानंतरच मी पेपर देईन, त्याच्यानंतरच परीक्षा घेईन। मग याच्यानंतर सामान्य माणसांनी चांगल्या शाळेमध्ये घालायचे का नाही मुलं, हा एक मोठा प्रश्न आहे। तर याची काळजी ही शिक्षण मंत्र्यांनी घेतली पाहिजे। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन नाशिकचे सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी आंदोलनस्थळी येऊन पालकांना आणि स्वराज्य पक्षाला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्या ठोस आश्वासनानंतर डॉक्टर रुपेश नाठे पाटील आणि पालकांनी आंदोलन मागे घेतले। मात्र दोषी शाळा प्रशासनावर कडक कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र लढा उभारण्याचा इशारा पालकांनी आणि पक्षाने दिलाय। आम्हाला स्वराज्य पक्षाकडे कंप्लेंट आली फी संदर्भात। स्वराज्य पक्षाकडून आम्ही इथे शाळेत विचारणा केली असताना शाळेची इतकी मुळगुळी आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळाली। शाळेमध्ये फी नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिलं नाही, अशा शाळेचा आम्ही जाहीर निषेध करतो। उद्या शिक्षण अधिकारी इथे येणार आहेत, त्यांच्या मदतीने काही तोडगा निघाला ठीक, नाही तर स्वराज्य पक्ष इथं आंदोलन उभं करणार, गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार। आज सकाळी आम्हाला एक पालकांचा फोन आला, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले पालक होते। माझ्या विद्यार्थ्याला आज फी अभावी परीक्षेला बसू देत नाहीये आणि तो तिकडनं रडतोय, त्याला त्रास होतोय माझ्या बाळाला। तर त्यांनी विनंती केली शाळेला की मी 2 तासात येऊन फी भरतो, तर तुम्ही माझ्या मुलाला बसू द्या। तर त्यांनी भूमिका घेतली, बसूच देणार नाही। त्याच्यानंतर त्यांचा मला फोन आला। फोन आल्यानंतर मी शाळेच्या व्यवस्थापनासोबत चर्चा केली, पण शाळेच्या व्यवस्थापनाची भूमिका होती की आम्ही फी भरल्याशिवाय बसूच देणार नाही। कलेक्टरचा जरी फोन आला, शिक्षण मंत्र्याचा जरी फोन आला तरी आम्ही बसू देणार नाही। याचा पुरावा म्हणून इथं आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की अशी भूमिका कशी काय चालणार आहे। इथं आल्यावर माहिती मिळाली की त्यांनी जवळपास 15 ते 20 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एका रूम मध्ये डांबून ठेवलं की तुम्ही इथं बसून राहा। त्या विद्यार्थिनींनी फोन केले रडत पॅरेंट्सला की तुम्ही काही करा, आता फी भरा। काहींच्या पालकांनी 11 वाजेपर्यंत फी भरली, मग त्यांच्या घरातल्या पालकांनी फी भरल्यानंतर विद्यार्थ्यांना यांनी उशिरा का होईना परीक्षेला बसू दिलं। परंतु अशी भूमिका अजिबात योग्य नाही आणि ज्यांनी फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना आज बसूच दिलं नाही। जो विद्यार्थ्यांच्या मनावरती आज परिणाम होतोय, ज्या विद्यार्थ्यांना टॉर्चर केलं जाते, उद्या यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला कारणीभूत कोण राहणार। कुठंतरी शिक्षण मंत्र्यांनी या ज्या प्रायव्हेट शाळा आहे यांना जी एवढी मगरुरी आली आहे, ही फक्त शिक्षण मंत्र्यांनी ताकद दिल्यामुळे आली आहे। आणि आमच्या गोरगरिबाच्या पोरांना का बरं इथं टाकायची पाळी येते शाळेत प्रायव्हेट? का तर तुम्ही आमच्या गोरगरिबीच्या जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या, त्यांचा दर्जा खालावला गेला। म्हणून आमच्या प्रत्येक पालकाला वाटतं की विद्यार्थ्यांनी माझ्या घरातल्या चांगलं शिक्षण घ्यावं। इथं आल्यावर हे पत्र दिलंय मॅडमनी, इथं मुख्याध्यापकांची सही आहे। पत्रावरती काय लिहिलंय, प्रथम हप्ता किंवा संपूर्ण शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यास प्रथम घटक चाचणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही। अशी शिक्षण मंत्र्यांनी अधिकार दिलेले आहे का शाळेला? 15 दिवस झाले शाळा चालू होऊन तुम्ही बसू देणार नसाल तर ही भूमिका शिक्षण मंत्र्यांची बरोबर आहे का? इथं आता नाशिक महानगरपालिकेचे सभापती बाळकृष्ण शिरसाट साहेब आले, त्यांनी मध्यस्थीचा मार्ग काढला व उद्या शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली। इथे या शाळेची सगळी चौकशी केली जाणार आहे, म्हणून आम्ही आता आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे। या शाळेला ग्राउंड नाही, या शाळेला पार्किंग नाही, या शाळेला लायब्ररी नाही, लॅब नाही, फायरचं ऑडिट झालेलं नाही या शाळेतून, मग ही शाळा चालू का बरं आहे?
मग याला पोचतं कोण आहे? शिक्षण मंत्र्यांना हे म्हणताय आम्ही पैसे देतो म्हणून त्याच्यामुळे लाईव्हला आलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह बघितलं पाहिजे. शिक्षण मंत्र्यांना पैसे देतो आणि आम्हाला सगळे अधिकार स्वतःला आहे. आम्हाला कोर्टात जा तुम्ही म्हणताय भांडायचं असेल तर आमच्याकडे येऊन भांडायचं नाही, अशी यांची भूमिका आहे. उद्या काय सभापती साहेबांच्या मध्यस्थीने कारवाई होईल ही लक्षात घेऊ आम्ही, अथवा आम्ही जिल्हा शिक्षण अधिकारी, शिक्षण मंत्री यांच्याच कार्यालयात दालनात जाऊन आंदोलन करणार आहोत. यावेळी उपस्थित डॉक्टर रुपेश नाठे पाटील, रोशन खैरे, नितीन पाटील, सागर पवार, विजय शिरसाट, योगेश डोहाळे, पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते. चालू होऊन 1 महिना पण नाही झालेला. 1 ते 1.5 महिन्यामध्ये अशी कुठली फीस आउटस्टँडिंग आहे स्कूलकडे? ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना 3-4 महिने तरी कमीत कमी वेळ दिला पाहिजे, कारण का पहिल्याच महिन्यामध्ये पालकांना विद्यार्थ्यांचे बुक्स असेल, युनिफॉर्म असेल याचा खर्च असतो. आणि आज जर बघितलं तर पालकांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती प्रत्येक पालकाची अतिशय गंभीर आहे. तर निश्चित हे शाळेने जे काही पाऊल उचललेलं आहे, विद्यार्थ्यांना एका रूममध्ये थांबवलं आणि पेपर दिले नाही, हे 100% चुकीचं आहे. मी शिक्षण अधिकारी चौधरी मॅडमसोबत पण बोललेलो आहे. उद्या सकाळी 11 वाजेला या ठिकाणी चौधरी मॅडम येणार आहे. तर सर्व पालकांनी तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा शाळेसंदर्भात, विद्यार्थ्यांच्या संदर्भात ज्या काही कंप्लेंट्स असतील तर उद्या तुम्ही सर्व या ठिकाणी या. मी पण येतो पाहिजे तर, आणि आपण सर्व एकत्र बसून शाळेचं जे काही चुकीचा कारभार चाललेला आहे याच्यावर निश्चित शाळा यापुढे कायदेशीर कशी चालेल आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना न्याय कसा भेटेल यासाठी आपण शिक्षण अधिकारी थ्रू याचा पाठपुरावा नक्कीच करू.